विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण निवडणूक अर्ज जिल्ह्यासाठी भरलेला आहात। आपली काय भूमिका आणि काय सांगणार आपण? नमस्कार सगळ्यांना। मी मानसी कल्लाप्पा भोगळ। मी आता MBA करते MIT मध्ये आणि आता या समाजकारणामध्ये उतरायचा हेतू म्हणजे पहिली तर मला खूप आवड आहे समाजकारण करण्याची, 4 लोकांमध्ये राहायची आणि माझ्या आईवडिलांनी सुद्धा समाजकारण आतापर्यंत समाजकारण केलंय आणि ती प्रामाणिकता आणि राजेश पाटील साहेबांच्या सहकार्यातून मी आज इथपर्यंत आली आहे आणि आज मी अर्ज माझा भरलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आता पुढे जायचं आहे आणि अशीच तुमच्या सगळ्यांची साथ माझ्या पाठीशी राहू देत। मला सुद्धा समाजकारण करायचं आहे आणि प्रामाणिक आणि एकनिष्ठेने करायचं आहे आणि ती माझी खूप आवड आहे। त्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये उतरली आहे आणि नक्कीच मी या गावकऱ्यांचा विकास करेन, सगळ्यांच्या समस्या जाणून घेईन। एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा आणि एकदा मला सहकार्य करून बघा। धन्यवाद। तुमच्या आई सरपंच, वडील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांनी केलेली विकास कामं नक्कीच तुम्हाला ह्या जनता मदत करेल काय? हो, नक्कीच करणार। कारण की आजपर्यंत माझ्या पप्पांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा कोणाचा 1 रुपया न घेता आजपर्यंत त्यांनी कामं केलेत आणि हे जनतेला सुद्धा माहीत आहे। आणि मम्मीने सुद्धा, माझ्या आईने सुद्धा कोवाड गावामध्ये तिला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाला आहे। कोवाड गावामध्ये संकुलन असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, या सगळ्याचा विकास त्यांनी केला आहे, म्हणजे त्यांच्या पूर्ण बॉडीने केला आहे। याच्यामध्ये फक्त सरपंच मॅडमचंच असं नाही तर पूर्ण टीमचं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये विकास केला आहे आणि तोच आत्ता मला जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जनता नक्की मला सहकार्य करेल। आता तुम्ही फॉर्म कुठं पक्षाकडून भरला? हो, राष्ट्रवादी अजित पवार गट। माजी आमदार साहेब, मतदारसंघ माणगाव। साहेब, आपण जिल्हा परिषदचे सदस्य होता, आपल्याला राजकारणाचा खूप मोठा अनुभव आहे, आपल्या सौभाग्यवती सरपंच आहेत। असे असताना आज प्रथमच आपली कन्या मानसी आपण जिपच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केलेला आहे। नेमकं ह्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आणि पुढील भूमिका आपण काय सांगू शकाल? प्रथमतः या चंदगड तालुक्यातील आम जनतेला नमस्कार करतो। माणगाव मतदारसंघामध्ये मी पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होतो। कल्लाप्पा भोगणी हे नाव आहे आणि समाजासाठी विकास करणारा कार्यकर्ता म्हणून मला ओळखलं जातं आहे। आज एकंदरीत आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या संतांनी जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती लागावी असा संदेश दिला आहे। तोच संदेश मी घेऊन आज महाराष्ट्रामध्ये जो संतांनी दिलेला संदेश आज आमच्या तालुक्यात सुद्धा या आम जनतेसाठी आणायचा विचार माझा आहे आणि तशीच 5 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा या कोवाडगावच्या सरपंच माझ्या सौभाग्यवती 10 वर्षे असतील आणि मी 5 वर्ष असेल। जेवढं काम केलं ते समाजासाठी केलं, स्वार्थासाठी नाही, जेणेकरून या चंदगड तालुक्याचा विकास व्हावा एवढाच उद्देश। एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तरी मी मागच्या माणगाव पंचायत समिती जिल्हा परिषदचा सदस्य होतो, पण आत्ता पाहिलं तर त्याच मतदारसंघात कुणबी मराठा म्हणून माझ्या मुलगीला मी तिथं समाजकारणासाठी पाठवत आहे आणि त्यावेळेसुद्धा ही जनता माझ्या पाठीमागे राहून आशीर्वाद देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो।